दिवाळीचे दिवस होते. सकाळचे 5 वाजले होते. कुसुमताई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या. मेन दरवाजा उघडून बाहेर आल्या. त्यांनी पाण्याचा पाईप घेऊन सगळा घरातील पोर्च नीट धुतला. थंडगार हवा सुटली होती. दूरवर पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकत होता. अंगणात पडलेली सुकलेली पाने झाडून बाजूला केली. नंतर सगळ्या अंगणात पाणी शिंपडलं. मातीचा गंध हवेत दरवळला आणि मनात एक समाधानाचा श्वास आला. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास होता. धनतेरस. अंगण स्वच्छ करून त्या आत गेल्या, आंघोळ केली आणि एक सुंदर साडी नेसल्या. कपाळावर चंदनाचा टिळा लावला आणि रांगोळीचा रंग घेऊन पुन्हा बाहेर आल्या. ते पानफुलाची सुंदर रांगोळी काढू लागल्या. त्यांच्या बोटातील निपुणता आणि अनेक वर्षांचा अनुभव प्रत्येक रेषेत दिसत होता. थोड्याच वेळात दरवाजाच्या दारात एक उठावदार आणि आकर्षक रांगोळी खुलून दिसू लागली. त्यांनी दिव्यात तेल टाकलं, ते प्रज्वलित केलं आणि दरवाजाच्या जवळ ठेवलं. दिव्याच्या सौम्य प्रकाशाने अंगणात एक सुंदर आणि पवित्र वातावरण पसरलं. रांगोळीतले दिवे पेटलेले पाहून कुसुमताईंच्या मनात वेगळंच समाधान आलं. हळूच डोळे मिटून त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की या प्रकाशासारखंच आपल्या घरात सुख शांती कायम राहो. काही क्षणात त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्वतःसाठी चहा बनवायला लागल्या. पातेल्यात पाणी टाकलं. कापणी करताना त्यांना हसणं आलं. बाहेरच्या दिव्याचा उजेड, आत उकळणाऱ्या चहाचा वास घरभर अरंद पसरवत होता. कुसुमताई चहा प्यायच्या तयारीत होत्या, पण वयामुळे त्यांचे हात थरथरत होते. हात इतके थरथरत होते की कप त्यांच्या हातातून निसटून खाली पडला आणि तुकडे तुकडे झाले कपाचे. गरम चहा सगळीकडे सांडला. हे पाहून त्या घाबरल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्यांनी लगेच कपाचे तुकडे गोळा करायला सुरुवात केली आणि कपड्यातला सांडलेला चहा पुसायला लागल्या. हात घाईघाईने हलवत होते, जणू काही कोणी पाहू नये असं लपवण्याचा प्रयत्न चालू होता. काचेचा एक लहान तुकडा त्यांना दिसला नाही आणि तो त्यांच्या बोटात चिरकलाच. तेव्हाच पाठीमागून अंकिताचा आवाज आला. त्यांचा आवाज ऐकून त्यांचं मन धडधडायला लागलं. त्यांनी वळून पाहिलं. अंकिता स्वयंपाकघराच्या चौकटीत उभी होती. तिची नजर सरळ कपाच्या तुकड्यांवर गेली आणि सांडलेल्या चहावर गेली. अंकिता चिडून ओरडली, किती वेळा सांगितले तुम्हाला स्वयंपाकघरात येऊ नका. पण नाही, एकदाच समजत नाही का? म्हातारपणी माणसाला भूक असते, कमीच असतं म्हणतात. पण तुम्हाला तर भूक दिवसेंदिवस वाढतच आहे. तिचा आवाज काट्यांसारखा टोचत होता. हे ऐकून कुसुमताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या काही न बोलता शांतपणे उठल्या आणि आपल्या खोलीकडे निघाल्या. पाठीमागून अंकिताची बडबड अजूनही सुरू होती. कळत नाही म्हातारपणात चहाची एवढी कशी तळमळ असते ते. सकाळी लवकर चहा बनवायला लागतो. कुसुमताईंचं मन खोलवर दुखावलं. खोली जाताना त्या मनातल्या मनात म्हणाल्या, देवा मी काय चुकलं? मी काय चुकी केली की मला सून अशी मिळाली? दुपारी अंकिता तयार होऊन बाहेर पडत होती. तिने दरवाजा उघडला, पण खाली न पाहताच पाऊल टाकलं आणि तिचा पाय थेट रांगोळीवर पडला. सगळी रांगोळी पसरली गेली. बाजूला ठेवलेल्या दिव्यातलं तेल सांडलं. अंकिता खूप रागाने फटकली. ती धडधडत घरात आली आणि बाथरूममधली पाण्याची बादली उचलली आणि जोरात बाहेर येऊन संपूर्ण रांगोळीवर पाणी ओतून टाकलं. सगळा पोर्च पाण्याने भरून गेला. रांगोळीचे रंग पाण्यासोबत एका लांब धारेसारखे वाहू लागले. कुसुमताई सकाळी मनापासून कष्ट घेऊन प्रेमाने काढलेली ती रांगोळी एका क्षणात पाण्यासोबत वाहून गेली. एवढंच नाही, अंकिताने पाण्याची रिकामी बादली बाथरूममध्ये एवढ्या जोरात फेकली की ती आवाजाने मंदर घाबरून जागा झाला. दरवाजा उघडून तो बाहेर आला. त्रासदायक आवाजात म्हणाला, काय चाललंय हे एवढ्या सकाळी? घरात एवढा गोंधळ कशाला? रविवार आहे, आज तरी झोपू द्या शांतपणे. नवऱ्याचं बोलणं ऐकताच अंकिता ठसक्यात म्हणाली, अच्छा, मी काय करते ते लगेच दिसतं आणि तुमची आई जे काही करते त्यावेळी मात्र तुमचे डोळे मंद होतात ना? काय झालं आता? गप्प का? मंदार काही बोलण्याआधीच अंकिता थेट कुसुमताईंच्या खोलीत घुसली. आई म्हणाली, दारात रांगोळी काढायची काय गरज होती? सगळी रांगोळी माझ्या पायाला लागली. वरून सगळा पोर्च तुम्ही घाण करून टाकलात. हे ऐकून कुसुमताई एक क्षण थांबल्या. मन शांत झालं आणि शांत स्वरात म्हणाल्या, सुनबाई, दारात रांगोळी काढणं शुभ मानतात. आज धनतेरस आहे. घरात लक्ष्मीचा वास होतो. तिचं बोलणं संपताच अंकिता हसत म्हणाले, आई, हे तुमच्या काळात असेल. आजकाल काम केलं तरच पैसा मिळतो. पण जर रांगोळी काढल्यावर लक्ष्मी खुश होत असेल तर उद्यापासून तुमच्या मुलाला घरीच ठेवा. दिवसभर रांगोळी काढू द्या. अंकिता आपल्या सासूबाईंना टोचून बोलत होती की अचानक मंदारचा हात फुटला. एक जोरदार थप्पड अंकिताच्या गालावर बसली. मंदारच्या डोळ्यात संताप धगधगत होता. तो ओरडला, अंकिता, तोंड बंद ठेव. आईशी कसं बोलतेस तू? मी सगळं सहन करू शकतो, पण माझ्या आईला एक शब्दही उलटा बोललास तर? कुसुमताई घाबरून मध्ये पडली. मंदार, बाळात राहू दे, तिला काही बोलू नकोस, असं म्हणत होत्या. पण मंदार आज थांबणाऱ्यांपैकी नव्हता. अचानक मिळालेल्या त्या थपडीने अंकिता सुन्न झाली. तिने कधीही कल्पनाही केली नव्हती की मंदार तिच्यावर हात उचलू शकतो. काही न बोलता ती हळूच खोलीत निघून गेली. अंकिता आत गेल्यावर कुसुमताई मंदारला म्हणाली, बाळा, तिला मारायला नको होतो. घरात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. मंदाराचा आवाज अजूनही कठोर होता. आई, पण तिने आधी विचार करायला हवा होता. काय बोलतीये ती?
आणि आईची सवय माहीत आहे ना, तुला मग गरज काय होती रांगोळी काढायची आई? कुसुमताईंनी शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, मंदार आज धनतेरस आहे बाळा. म्हणून विचार केला घरात लक्ष्मीचा वास होईल, चांगलं असतं. मला कुठं माहीत होतं की असं काही होईल. मंदारचा राग आता शांत होत होता. त्याने आईचा हात प्रेमाने हातात घेतला. माझ्या घरात तर आधीपासूनच लक्ष्मीचा वास आहे. ती माझ्या आईच्या रूपात आहे. तो त्यांच्या बोटाकडे पाहू लागला. आई हाताला काय झालं? कुसुमताईने अलगद हात मागे घेतला. काही नाही रे, कपाटाचा कोपरा लागलाय होता. मंदार प्रेमाने म्हणाले, आई स्वतःची काळजी घे ना थोडी. हे ऐकताच कुसुमताईंचे डोळे पाणावले. मनात म्हणाली, मी किती नशिबवान आहे, असा मुलगा मला मिळालाय. काही वेळाने त्या प्रेमाने म्हणाले, मंदार ऐक, अंकिताशी गोड बोल, तिला माफ कर, माफी माग. चांगला मुलगा असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकाच नवरा चांगला असणंही गरजेचं आहे. आज धनतेरस आहे, तिला काहीतरी सोन्याचे घेऊन दे. शुभ दिवस आहे आणि तिचं मनही शांत होईल. मंदारने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या खोलीत गेला. अंकिता अजूनही पलंगावर बसलेली होती. तिचा चेहरा उतरलेला, डोळ्यात मूग नाराज दाटलेली. मंदार तिच्या जवळ जाऊन मृदू आवाजात म्हणाला, अंकिता, सकाळी जे काही घडलं त्यासाठी मला माफ कर. मला तुझ्यावर हात उचलायची गरज नव्हती. आज धनतेरस आहे, घरात आनंदाचा माहोल असायला हवा होता. आपण संध्याकाळी बाहेर जाऊया, तुझ्यासाठी काहीतरी सोनं विकत घेऊया. अंकिताने सुरुवातीला नकार दिला, पण सोन्याचा शब्द ऐकून तिला थोडंसं हसू आलं. तरी रागात ती म्हणाली, पण मला आवडणं गरजेचं आहे. मंदारने हसून मान हलवली. अगं, तुला आवडलं नाही तर या घरात एकही वस्तू आणणार नाही, असं म्हणत दोघे मोठ्याने हसले. संध्याकाळपर्यंत घरातील वातावरण पुन्हा शांत झालं. अंकिता स्वयंपाकघरात चहा बनवत होती, तर कुसुमताई व्हरांड्यात तुळशीला पाणी घालत होत्या. अंकिता ट्रेमधून 2 कप घेऊन बाहेर आली. आई म्हणाली, चहा घ्या. तिच्या आवाजात गोडवा होता, पण मनात कुठेतरी अजून एक प्रकारचा कडवटपणा दडलेला होता. कुसुमताईने हसून चहाचा कप घेतला. थँक्यू अंकिता. त्यांना समजत होतं, चांगलंच समजत होतं, हे वरवरचं हसू असलं तरी मनातल्या मनात ठेवलं. सणाच्या दिवशी घरात शांतता असणं गरजेचं असतं. संध्याकाळी अंगणात थंड हवा वाहत होती. जवळजवळ प्रत्येक घरात दिवे लावले जात होते. मंदार शर्टाचं बटन लावतच बाहेर आला. आईला म्हणाला, आम्ही जाऊन येतो. कुसुमताई चौकटीपर्यंत येऊन म्हणाली, ठीक आहे बाळा, पण दिवे आणि रांगोळी आणायला विसरू नकोस. मंदार हसला ना. आई, सगळं लक्षात आहे, काळजी करू नकोस. कुसुमताईंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मंदारने बाईक सुरू केली. अंकिता मागे बसली होती आणि दोघं बाजाराकडे निघाले. रस्त्यावर सणांचे लखलखते दिवे, गोडधोडाचं दरवाळ आणि सगळीकडे पसरलेलं उजळून निघालेली रौनक. सगळं वातावरण सोन्यासारखं तळपत होतं. अंकिताचं लक्ष एका दागिन्यांच्या दुकानावर गेलं. ती म्हणाली, मंदार, आधी तिकडे जाऊया. मंदारने गाडी वळवली. अंकिताने अनेक डिझाईन्स पाहिले आणि शेवटी एक सुंदर नेकलेस निवडला. अरे वा, तुझी पसंती खूप छान आहे, मंदार म्हणाला. हे की धनतेरसचं गिफ्ट. अंकिताच्या चेहऱ्यावर हळूवार स्मित उमटलं, पण तिच्या मनात कुसुमताईंबाबतचं ते अंतर अजूनही तसंच होतं. दोघं पुन्हा बाजारात फिरू लागले. मंदारने मिठाया, रंगबेरंगी रंग आणि मातीचे दिवे घेतले. नंतर ते घरी परतले. अंकिताने नेकलेस बॉक्स खोलीत ठेवला आणि औपचारिक हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, आई, तुमचे दिवे आणि त्या रांगोळ्या कुसुमताईंनी प्रेमाने काढल्या आहेत. त्यांनी दिवे आणि पाण्यात भिजवून ठेवले, मग तेल घालू लागल्या. मंदार त्यांच्या शेजारी बसून गप्पा मारत होता. घरात सणाचं आनंदी वातावरण पसरलं होतं. स्वयंपाकघरातून गोडधोडाचा दरवळ अंगणात येत होता. अंगणात लावलेल्या दिव्यांची रांग आणि गल्लीतल्या फटाक्यांचा आवाज सगळं मन आनंदाने भरून टाकत होता. अंगणात कुसुमताई आणि अंकिता दोघी दिव्यामध्ये तेल ओतून दिवे लावत बसल्या होत्या. सकाळी रागाने बोलणारी अंकिता आता त्यांच्या शेजारी शांतपणे दिवे लावत होती. तिला पाहून कुणालाही विश्वास बसणार नव्हता की हीच ती सून जी सकाळी ओरडत होती. कुसुमताई मात्र मनात कोणताही राग न ठेवता प्रेमाने म्हणाल्या, अंकिता बाळा, हा दिवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला ठेव. अंकिता काही न बोलता तेच करत होती. जणू त्यावेळी तिची नजर वितळून गेली होती, नाराजी वितळून गेली होती. मंदार तरुण हे सगळं पाहत होता तेव्हा त्याला आईचं बोलणं आठवलं. बायको आनंदात असेल तर घरात शांतता असते. त्याच्या चेहऱ्यावर नकळत समाधानाचं स्मित उमटलं आणि त्याने एक शांत दीर्घ श्वास घेतला. काही वेळानंतर सगळे एकत्र बसून हसत खेळत मनापासून मस्करी करत जेवण करत होते. घरातलं वातावरणाचं काहीसं सावरलेलं, शांत आणि हलकं वाटत होतं. रात्र हळूहळू गडद होत होती. अंगणात लावलेले दिवे मंद मंद लुकलुकत होते. कधी झोपेने कुसुमताईंना आपल्या कवेत घेतलं त्यांनाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमताई नेहमीप्रमाणे उठल्या आणि अंगण झाडायला लागल्या. मेन गेट आणि पोर्च पाणी घालून नीट स्वच्छ धुवून टाकलं. मग खोलीत जाऊन कपाट उघडलं, कपडे काढायला लागल्या. त्यावेळेस कपाटाच्या वरच्या कप्प्यातून एक जुना लिफाफा खाली पडला. ती वाकून त्यांनी उचलला. लिफाफा हातात घेताच डोळ्यासमोर काही पुसट आठवणी तरळून गेल्या. हा तर तोच लिफाफा आहे, बरं झालं कोणी पाहिलं नाही, असं त्या म्हणाल्या. पुटपुटत कुसुमताई तो लिफाफा परत ठेवणार होत्या तसतसा अंकिताचा मोठा आवाज आला. आई, आई. आवाज ऐकून ती दचकल्या.
घाईघाईने लिफाफा तसंच कपाटात टाकून दरवाजा बंद केला आणि बाहेर आल्या. "काय झालं एवढ्या मोठ्याने का ओरडतेस अंकिता?" त्या शांतपणे म्हणाल्या. "मी ओरडते कारण तुम्ही मला सुखाने जगू द्यायचं नाहीस का? जगू देणार नाहीत का?" अंकिता संतापून म्हणाली. कुसुमताई गोंधळून म्हणाल्या, "सुनबाई मी काय केलं?" अंकिताने आपली साडी आणि मंदारचा शर्ट त्यांच्यासमोर फेकून दिला. "हे बघा कपड्यांवर किती डाग लागले आहेत. किती वेळा सांगितलं तुम्हाला त्या राधाकडे कपडे देऊ नका, पण तुम्ही ऐकतच नाहीत माझं. नेहमी कोणाचं तरी भलं करण्याचं भूत डोक्यात भरलेलं आहे तुमच्या." कुसुमताई काही बोलणार होता तेवढ्यात अंकिता पुन्हा ओरडली, "आई आता इथे उभं राहून माझ्याकडे पाहत बसू नका. ही साडी आणि हा शर्ट त्या राधाच्या तोंडावर फेका. यावेळी तिला नीट सांगा की असं काम पुन्हा केलंस तर एक पैसा पण मिळणार नाही." असं कुसुमताई शांत आवाजात म्हणाल्या. त्यावर कुसुमताई शांत आवाजात म्हणाल्या, अंकिता म्हणाली, "आताशी 9च वाजले आहेत. एवढ्या लवकर मी कुठे जाईन? तुम्हाला कारण द्यायला खूप छान जमतं." असं तिने थोडं तोंड वाकडं करून उत्तर दिलं. "ठीक आहे, आता जाऊ नकोस पण विचारू पण नकोस. उद्या मला ही साडी लक्ष्मीपूजनला नेसायची आहे." असं म्हणत ती खोलीत निघून गेली. कुसुमताईंनी साडी आणि शर्ट वेगळं उचलून नीट सोफ्यावर ठेवलं. एक खोल श्वास घेत स्वतःची पुटपुटली. पहिल्यांदा अंघोळ करून घेते, मगच राधाकडे जाऊन येते. ती आपल्या खोलीत गेली. घड्याळात 10 वाजले होते. कुसुमताई साडी आणि शर्ट घेऊन लॉन्ड्रीकडे गेल्या. त्या जाताना अंकिता त्यांच्या खोलीत बेडशीट बदलायला आली. बदलताना तिचं लक्ष अचानक कपाटाकडे गेलं. कपाटाचा दरवाजा उघडा होता. कपाटाचं दार थोडं उघडलेलं होतं. ती थांबली कारण सासूबाई नेहमी कपाटाला कुलूप लावून ठेवतात. मग आज त्या कसं काय विसरल्या? कुतूहलाने ती कळूच कपाटाजवळ गेली. दार उघडलं आणि तिच्या डोळ्यासमोर एक लिफाफा होता. लिफाफा अर्धवट उघडलेला होता. त्यातून एक घडी घातलेला कागद दिसत होता. तिने सावधपणे कागद बाहेर काढला. कागद उघडताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावर स्पष्टपणे 5,00,000 लिहिलेले होते. पण खाली लिहिलेलं नाव अजून दिसत नव्हतं. फक्त 3 अक्षरे. PUK. अंकिताचं हृदय जोरात धडधडू लागलं. PUK म्हणजे प्रियंकाताई? आईने प्रियंकाताईंना 5,00,000 दिले होते. तेही 4 वर्षांपूर्वी. एवढी मोठी रक्कम आणि आम्हाला कधी सांगितलं नाही. नक्की काय लपवताय? त्या तिच्या मनात शंका आणि प्रश्नांचं वादळ उसळलं. ती घाईघाईने लिफाफा तसाच ठेवून कपाट बंद केलं तिने आणि घाबरून स्वतःच्या खोलीकडे धावत निघाली. खोलीत शिरताच अंकिताने पटकन फोन उचलला आणि मंदारला कॉल लावला. तो आज सकाळी खूप लवकर ऑफिसला गेला होता. एक रिंग झाली आणि मंदारचा आवाज आला. "सगळं ठीक आहे ना अंकिता?" त्याचा आवाज थोडासा थरथरत होता. अंकिता म्हणाली, "थोडं नीट ऐक मी आत्ताच आईच्या खोलीतून आले. तिथे मला एक कागद सापडला. त्या कागदावर 5,00,000 असं लिहिलं होतं आणि खाली रिसीव्ह करणाऱ्याचं नावही होतं. पण नाव पूर्ण दिसत नव्हतं. फक्त PUK इतकं स्पष्ट होतं. मला खात्री आहे मंदार सासूबाईंनी हे 5,00,000 प्रियंकाताईंनी दिले आहेत आणि तेही 4 वर्षांपूर्वी." मंदारने शांतपणे ऐकलं आणि मग अचानक मोठ्या आवाजात म्हणाला, "अंकिता तुझं डोकं ठिकाणीवर आहे का? आई प्रियंकाला एवढे पैसे का देणार? तुला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. असा काही विचार करू नकोस. घरातलं वातावरण खराब करू नकोस अंकिता." अंकिता संतापून म्हणाली, "काय गैरसमज नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. स्पष्ट लिहिलं होतं 5,00,000. मंदार दीर्घ श्वास घेत म्हणाला, "अंकिता आधी शांत हो. आईला याबद्दल काही विचारायचं नाही. मी संध्याकाळी घरी आल्यानंतर पाहतो. तू असं काही करू नकोस ज्यामुळे आईला वाईट वाटेल." मंदार अजूनही म्हणणार होता तसतशीच अंकिता दात ओठ खात म्हणाली, "ठीक आहे, पण आज घरी लवकर ये." इतकं म्हणत तिने रागाने फोन कट केला. फोन ठेवल्यानंतर तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता पसरू लागली. ती खोलीत फिरू लागली. तिच्या डोळ्यासमोर वारंवार तोच कागद फिरत होता. 5,00,000 न भरलेला दिसून फिरू लागला. तिने मनाशी ठरवून ठेवलं होतं की यावेळी सगळं खरं सांगायचं आणि सासूबाईंनाही योग्य धडा शिकवायचा. दुसरीकडे कुसुमताई लॉन्ड्रीवाल्याला राधाजवळ उभी होती. त्यांच्या हातात सुनेची साडी आणि मुलाचा शर्ट होता. कुसुमताई रागाने म्हणाल्या, "राधा हे काय केलंस? अजिबात लक्ष देऊन काम करत नाहीस. बघ माझ्या सुनेची साडी आणि मुलाचा शर्ट किती डागाळलेले आहेत." राधा घाबरून म्हणाले, "काकू चूक झाली, माफ करा. तुम्ही साडी आणि शर्ट द्या. मी ड्राय क्लिनिंग करून उद्यापर्यंत तुमच्या घरी पाठवते." कुसुमताईने पिशवी तिच्याकडे ठेवून स्पष्ट शब्दात सांगितलं, "बघ राधा, यावेळी चूक झाली तर लक्षात ठेव. माझ्या सुनेला उद्या ही साडी हवी आहे. व्यवस्थित ड्राय क्लिनिंग करून दे. एकही डाग राहू देऊ नकोस." राधा नम्रपणे म्हणाली, "ठीक आहे काकू, काळजी करू नका." कुसुमताई निघणार इतक्यात पुन्हा थांबल्या. थोडा आवाज मऊ झाला, "राधा तुला माझ्या बोलण्याने वाईट वाटलं असेल तर माफ करा हं. पण साडीवर डाग राहिला तर सुनबाई टोमणे मारते. खूप काही ऐकावं लागतं." राधा काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, "काकू एक विचारू का? तुमचा मुलगा काही बोलत नाही का तुमच्या सुनेला? शेवटी त्याला त्याची आई म्हणून जबाबदारी वाटायला नको का?" कुसुमताईंचा चेहरा अचानक खालावला. डोळ्यात पाणी आलं. त्या कुजबुजल्या, "अगं माझा मुलगा तर खूप छान आहे. मला तर हातावरच्या फोडासारखा जपतो. पण मीच त्याला शांत राहायला सांगते. म्हणजे घरात वाद होऊ नयेत म्हणून."
वातावरण बिघडू नये. आणि माझी सून ती अधिक अशी नव्हती. माहीत नाही आता काय झालंय तिला, काय चिडलेली, चिडचिडी झाली आहे. इतकं त्यांच्या डोळ्यातून पाणी बाहेर आलं. त्यांनी पटकन तोंड वळवून साडीच्या पदराने डोळे पुसले. म्हणजे कोणी पाहू नये. राधा शांतपणे म्हणाली, "काकू, तुम्ही काळजी करू नका. शांतपणे घरी जा. मी उद्यापर्यंत साडी पाठवून देते. एकही डाग राहणार नाही." असं कुसुमताई म्हणत हलकंसं हसल्या. घरी परतल्यावर दरवाजाची बेल वाजवली तर आतून अंकितांच्या पावलांचा आवाज आला. तिने दरवाजा उघडला, पण समोर उभी असलेली सासूबाईंना पाहून काहीच न बोलता तोंड फिरवलं आणि थेट आपल्या खोलीत गेली. कुसुमताईंच्या चेहऱ्यावर शांततेचं आवरण पसरलं. त्यांनी दीर्घ श्वास घेत स्वतःला समजावत म्हटलं, "कदाचित अजूनही रागात आहे." त्या हळूच खोलीत गेल्या आणि पलंगावर आडव्या पडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर उदासीचं हलकं सावट स्पष्ट दिसत होतं. कधीतरी सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. घरात शांतता, हसणं परत येईल असं वाटत होतं. परत येईल असं देवाकडे विचार करताच घरातला सगळा कलह दूर होईल असं वाटलं. तेवढ्यात त्यांची जडलेली पापणी मिटू लागली. अचानक बेल वाजली. कुसुमताई अर्ध झोपेतून उठली आणि दरवाजा उघडला. समोर प्रियांका उभी होती. मुलीला पाहता तिच्या डोळ्यात आनंद चमकला. "अगं प्रियांका, तू अचानक आलीस का?" तिने विचारलं. प्रियांका हसून म्हणाली, "हो आई, तुझी आठवण आली म्हणून थोडा वेळ भेटायला आली." कुसुमताई प्रेमाने तिला आत घेतलं. दोघी खोलीत बसल्या आणि लगेच आठवणींना गोड उजेडा मिळाला. लहानपणीचे किस्से, जुन्या गल्लीतल्या गोष्टी, सासरच्या चर्चा सगळं बोलत होत्या. बोलता बोलता वेळ कसा निघून गेला ते त्यांनाही कळलं नाही. इतक्यात अंकिता स्वयंपाकघरातून चहा आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन आली. "प्रियांकाताई, कसे आहात? कितीतरी दिवसांनी भेटतोय." अंकिताने पाहिलं. प्रियांका सौम्य असून म्हणाली, "हो वहिनी, वेळच मिळत नव्हता. आज मार्केटमध्ये आलो होतो म्हणून भेटायला आलं. वाटलं आईला भेटू." अंकिता हलकं हसत म्हणाली, "आणि भाऊजी ते कामावर जातात ना? आजकाल तर काहीसे रिकामे दिसतात." तिच्या शब्दांमध्ये सूक्ष्म टोमणा होता, जो स्पष्ट जाणवत होता. प्रियंकाने लगेच विचारलं, "वहिनी, तुम्हाला काही म्हणायचंय का?" ताईने हसून विचारलं. अंकिता खोटं हसून चहाचा कप उचलून तिथून निघून गेली. कुसुमताईने लगेच वातावरण सांभाळण्याचा प्रयत्न केला. "प्रियंका बाळा, तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. तिचा स्वभावच असा आहे." प्रियंका हसली, पण तिच्या डोळ्यात दडलेला राग चमकून गेला. काही वेळाने कुसुमताईने कपाट उघडलं. लॉकरमधून काही पैसे काढले आणि प्रियंकाच्या हातात देत म्हणाली, "बाळा, किती वेळा सांगितले, थोडेफार पैसा जवळ ठेवत जा. कधी गरज पडेल." प्रियंकाने आईचा हातात घेत प्रेमाने उत्तर दिलं, "आई, तू काय एवढं टेन्शन घेतेस? सध्या मला कोणतीच गरज नाहीये." आई मुलगी बोलण्यात मग्न होत्या, पण त्यांना मुळीच जाणवलं नाही की दरवाजाच्या बाहेर उभी असलेली अंकिता हे सर्व ऐकत आहे. सगळं लक्ष देऊन ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि नाराजी त्यांचं विचित्र मिश्रण दिसत होतं. काही वेळाने प्रियंका उठली आणि म्हणाली, "ठीक आहे आई, मी निघते आता." आपल्याला बोलता बोलता किती वाजले तेच कळलं नाही. 6 वाजलेत. बघ, ती दरवाजातून बाहेर पडायला निघाली. तेवढ्यात अंकिता अचानक पुढे येऊन तिचा हात धरत म्हणाली, "अहो ताई, एवढी काय घाई? आरामात जा. तुमचा दादा येणारच आहे. त्यांना भेटून जा ना." प्रियंका एक क्षण थांबली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी बरोबर नाही असा भाव उमटला. कुसुमताईने लगेच हस्तक्षेप केला, "अंकिता, मंदार यायला उशीर होईल. प्रियंकाला जाऊ दे. सणाचे दिवस आहे. तिची घरी वाट पाहत असतील." पण प्रियंकाला उशीर झाला नाही कळायला. वहिनीचा हेतू स्पष्टच होता. घरातलं वातावरण तळपायला आता फक्त ठिणगीचीच उणीव होती. तिला आपल्या वहिनींचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता, म्हणून शांत राहणंच योग्य ठरेल असं तिला वाटलं. हलकंच हसत चेहऱ्यावर ती आईकडे पाहून म्हणाली, "ठीक आहे आई, मी थोडा उशीर करत आहे. परत भेटायला येईल." एवढं बोलून प्रियंका निघून गेली. प्रियंका बाहेर पडताच कुसुमताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातल्या मनात म्हणाल्या, "देवा, बरं झालं ती निघून गेली. नाहीतर काहीतरी मोठंच घडलं असतं. गोंधळ उडवला असता." अंकिताच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव पाहून कुसुमताईंना लक्षात आलं. सुनबाईच्या मनात काहीतरी उसळलं होतं. त्या आपल्या खोलीकडे वळाल्या. तेवढ्यात अंकिता संतापून लाल तोंड करून म्हणाली, "दिले ना तुमच्या मुलीला गुपचूप पैसे? केव्हापासून हे सगळं चाललंय? तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काहीच कळत नाही? मला मूर्ख समजताय का?" कुसुमताई क्षणभर गोंधळल्या. हळूच म्हणाल्या, "द्या ना वळा." अंकिता म्हणाली, "तू चुकीचा विचार करतेस. ते पैसे माझे नव्हते. प्रियंकाने दिले होते. तिचा नवरा मनोजने ठेवायला दिले होते आणि मी ते परत करत होते." यावर अंकिताने टोमणा मारत आवाज काढला, "चढवली सासूबाई, राहू द्या हो. मला एक आता माहीत आहे. तुम्ही नेहमी तुमच्या मुलीला पैसे देता. 4 वर्षांपूर्वी पण प्रियंकाला 5 लाख दिलेत ना? मला सगळं माहीत आहे. अजून किती खोटं बोलणार?" कुसुमताई जागी शून्य झाल्या. डोळ्यात पाणी आलं. ओठ थरथरू लागले. प्रत्येक शब्द त्यांच्या घशात अडकून बसत होता. पण अंकिता थांबली नाही. "तुम्हाला फक्त तुमच्या मुलीची काळजी आहे आणि मी तर रोज परक्या घरातून आलेली आहे ना, म्हणूनच या घरात सगळ्यांसाठी ओझं ठरते." अंकिताच्या प्रत्येक शब्दाने त्या विदीर्ण झाल्या होत्या. डोळ्यातले अश्रू गालावर ओघळू लागले. कुसुमताईने अंकिताकडे एकदम शांतपणे बघितलं. मग हळूच आपली पिशवी हातात घेतली. दरवाजाकडे वळून मनात विचार केला, "इथे अजून थोडा वेळ थांबलो तर हा घराचं कंट्रोल गमावेल.
त्यामुळे बाहेर जाऊन येणंच ठीक आहे. आणि तसंच केलं. दरवाजा बंद होताच घरात एक जाड दमट शांतता पसरली. अंकिता अजूनही रागातून फुटफुटत होती. करत खोलीत निघून गेली. अचानक दरवाजाची बेल वाजली. अंकिताने दरवाजा उघडला. समोर तिची आई प्रमिलाताई मिठाई आणि भेटवस्तूंच्या पिशव्या घेऊन उभी होती. अंकिताचा चेहरा एकदम आनंद झळकला आणि ती आईच्या गळ्यात पडली. आई तू इथे? प्रमिलाताई हसत तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. हो बाळा, विचार केला तुला सरप्राईज द्यायचं. तुझ्यासाठी आणि सासूबाईंसाठी भेटवस्तू आणल्या आहेत. कुठे आहेत त्या? बोलव ना, खूप दिवस झालं भेटून. अंकिता तोंड वाकडं करून उदासपणे म्हणाली. आई राहू दे, कदाचित त्या खोलीत झोपल्या असतील. प्रमिलाताई हसत म्हणायला काही हरकत नाही, मी जाऊन भेटते. तू 2 कप चहा घेऊन ये, आम्ही दोघी निवांत गप्पा मारू. त्या कुसुमताईंच्या खोलीकडे वळाल्या. तेवढ्यात अंकिताचा अचानक घाईघाईने आवाज आला. आई सासूबाई खोली नाहीत, त्या बाहेर गेल्या आहेत. हे ऐकताच प्रमिलाताई थोड्या चकित झाल्या. डोळ्यात काळजी दाटली. त्यांनी विचारलं, एवढ्या रात्री अंकिता बाळा त्या एवढ्या रात्री उशिरा कुठे गेल्यात? आईचा प्रश्न ऐकून अंकिताच्या मनात दाबून ठेवलेला राग ज्वालामुखीसारखा फुटला. ती संतापून म्हणाली, आई तू माझ्या सासूबाईंना जितकं साध्या भोळ्या समजतेस ना, तशा त्या अजिबात नाहीत. 1 नंबरच्या हुशार आहेत. तुला माहीत आहे का? त्या आपल्या मुलीला लपून झोपून पैसे देतात. आज तर मी त्यांना रंगेहात पकडलं. ती आणखी चिडून म्हणाली. आणि जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा मला नीट उत्तरही दिलं नाही. पिशवी घेऊन थेट घरातून बाहेर पडल्यात आणि म्हणाल्या, पैसे त्यांच्या मुलीचे होते. तुला अजून एक गोष्ट सांगते. 4 वर्षापूर्वी त्यांनी प्रियांकाला 5 लाख रुपये दिले होते. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. अंकिताचा आवाज अजूनच ठळक झाला. आज सकाळी मी त्यांच्या खोलीत गेली होती. तेव्हा कपाट उघडं होतं. तेव्हा माझं लक्ष त्या लिफाफ्यावर गेलं. त्यावर नाव पूर्ण नव्हतं. फक्त सुरुवातीची 3 अक्षरं स्पष्ट दिसत होती. पण मला खात्री आहे त्या स्लिपवर प्रियंकाचंच नाव होतं. आता त्या कुठेतरी बसल्या असतील. कोणाच्या जवळ आपलं रडगाणं गात असतील. अंकिताचं बोलणं ऐकून प्रमिलाताई काही क्षण थक्क झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चकितपणा, दुःख आणि विश्वास हे सगळेच भाव मिसळलेले होते. हळूहळू त्या म्हणाल्या, अंकिता तू असं कसं बोलू शकतेस? काहीच खात्री नसताना एवढा मोठा आरोप, आणि तेही अशा स्त्रीवर ज्या तुझ्या सासूबाई आहेत, ज्यांनी तुला आपल्या मुलीपेक्षा जास्त मान दिला, प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. तूच त्यांना पुन्हा पुन्हा अपमानित करत आहेस. थोड्या वेदनेने त्या पुन्हा म्हणाल्या. अंकिता बाळा, हे कडवट शब्द तू कसं काय बोलू शकतीस? तू तर अशी नव्हतीस. तेव्हा अंकिता तडक बोलली, आई मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि तू मला उलट खोटं बोलतेस असं म्हणतेस. प्रमिलाताईंनी दीर्घ श्वास घेतला. डोळ्यात पाणी साठवलं. त्या थंड आवाजात म्हणाल्या, अंकिता मी तुला असे संस्कार दिले होते का? सासूला मान देणं हेच आपलं पहिलं कर्तव्य असतं. पण तू तर स्वतःच्या घरात त्यांना अपमानित करतेस. हे ऐकून अंकिता पुन्हा रागाने भडकली. आई खरं सांगते, अशा बाईला सासू नाही तर ओझं म्हणतात, जी स्वतःच्या घराला नाश करते. जोपर्यंत त्या जिवंत आहेत मी या घरात सुखाने कधीच नांदू शकत नाही. बरं झालं त्या निघून गेल्या. दिवसभर माझा मूड खराब करून ठेवला होता. माझ्या मैत्रिणी म्हणतात सासू ही सासूच असते, कधीच आई होऊ शकत नाही. असं ऐकताच प्रमिलाताईंचा जोराचा धक्का बसला. तिने आवाज उठवला, गप्प बस अंकिता, खूप झालं तुझं. तोंड आता जास्तच चाललं आहे तुझं. आणि अगदी क्षणातच तिच्या हाताचा फटका अंकिताच्या गालावर बसला. दरवाजात उभा असलेला मंदार थोडा स्तब्ध झाला. तो ऑफिसमधून आला होता आणि अंकिताचा आवाज बाहेरच्या दारापर्यंत ऐकत होता. म्हणून थोडा वेळ थांबून ऐकत होता. आता मात्र त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, दुःख आणि अविश्वास यांचा संगम दिसत होता. प्रमिलाताईंच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्यांचा आवाज थरथरला. अंकिता तुला लाज वाटू दे. ज्या बाईला तू ओझं म्हणतेस ना, ती बाई तुझ्यासाठी आपलं सगळं दिलं आहे असं थरथरत म्हणाली. जो 5 लाखांचा आरोप तू करत आहेस तो 5 लाख रुपये मला तुझ्या सासूबाईंनी दिले होते. हो मला, कारण आमचं कर्ज फेडायचं होतं आणि तुझा भाऊ सौरभ तुरुंगात जाण्याच्या टप्प्यावर होता. मंदारचे डोळे भरले. तो हट्टाने अंकिताकडे पाहत राहिला, जणू त्याला तिचं रूप ओळखतच नव्हतं. अंकिता पाषाणासारखी उभी होती. ओठ थरथरत होते. काय बोलले आहेस तू आई? प्रमिलाताईंनी डोळे पुसले आणि पुढे म्हणाली, तुझ्या सासूबाईंनी त्यांचे दागिने विकून पैसे दिले होते आणि तुला याची जाणीवही करून दिली नव्हती. कारण त्यांना भीती होती की तू हे सगळं समजून घेणार आहेस आणि मग तुझं आयुष्य तुझ्या सासरच्या कुटुंबात अभिमानाने जगू शकणार नाहीस. ते सगळं फक्त तुझ्यासाठी केलं होतं हे सगळं, आणि तू त्यांच्याशी असं वागत आहेस. अंकिता आज तू सिद्ध केलं की तुझ्या सासूबाईंनी तुला नेहमीच आपली मुलगी समजून घेतलं, पण तू त्यांची मुलगी होण्याजोगी नव्हतीस. ऐकताना अंकिताला असं वाटलं की जमीन खाली सरकते. तिचा चेहरा लगेच रंग हरवून गेला.
त्या क्षणी मंदार पुढे आला. तिला कळलं की त्याने सगळं ऐकून ठेवलंय. भीती आणि बेचैनी तिच्या डोळ्यात एकदम दिसू लागली. ती काहीतरी म्हणणार होती, पण मंदारने हाताने इशारा करून तिला थांबवलं. बस अंकिता, खूप झालं. त्याच्या आवाजात रागही होता आणि खोल वेदनाही. माझ्या आईबद्दल जेवढं वाईट बोलायचं होतं ते सगळं तू बोललीस. आता तिच्या विरुद्ध एक शब्दही मी ऐकणार नाही. अंकिताच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती रडत म्हणू लागली, मंदार मला माफ कर. खरंच मला काही माहिती नव्हती. मला वाटलं होतं ते नाव प्रियंका ताईचं आहे. नकळत माझ्याकडून फार मोठी चूक झाली. प्लीज मला माफ कर. मी आत्ता जाऊन आईंना घेऊन येते. त्या कुठेही असू द्या. मी त्यांना शोधल्याशिवाय घरी येणार नाही. तिचं रडणं काही थांबत नव्हतं. पण मंदारचा चेहरा अजूनही संतापाने कडक झाला होता. तो काहीच न बोलता आपल्या खोलीकडे वळाला. अंकिता तिथेच जमिनीवर बसून रडत राहिली. तेवढ्यात प्रमिलाताई पुढे आल्या. त्यांनी मुलीच्या डोक्यावरून हात ठेवत जड आवाजात म्हणाल्या, अंकिता, तुझ्या एका चुकीमुळे या घराचं समाधान हिरावून गेले. हे घर नेहमी आनंदाने भरलेलं असायचं. आणि बघ, आज या घरात शांतता दाटली आहे. रात्रीचे 10 वाजले आणि तुझ्या सासूबाई घराबाहेर आहेत, फक्त तुझ्यामुळे. प्रमिलाताईंचे डोळे पाण्याने भरले. अंकिता उठली. तिने डोळे पुसले, पर्स उचलली आणि म्हणाली, आई, तू इथेच थांब. मी लगेच येते. मी आईला शोधायला निघाली आहे. आता काही झालं तरी मी आईला परत घेऊनच येणार. ती दरवाजा उघडून बाहेर निघाली आणि तसं फोन वाजला. तिने थरथरत्या हाताने फोन उचलला. फोनच्या पलीकडून ऐकू आलं. ते ऐकताच तिचे पाय थरथरले, डोळे भरून आले. तिच्या तोटातून फक्त एवढंच निघालं, हो, आम्ही लगेच निघतो. हे ऐकताच प्रमिलाताईंच्या छातीत धडधड वाढली. काय झालं? कोणाचा फोन होता? अंकिता स्तब्ध उभी राहिली. प्रमिलाताई पुन्हा विचारू लागल्या, अंकिता, अगं बोल ना, काय झालंय? तेव्हा अंकिता थरथरत्या आवाजात म्हणाली, आईंचा अपघात झाला आहे. आई, आता काय होणार? इतकं म्हणून ती धावत खोलीकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट दिसत होती. खोलीत उभा असलेल्या मंदारकडे पाहत ती म्हणाली, पटकन चला, आईचा गांधी चौकात अपघात झाला आहे. मंदार थंड झाला. लवकर चला. मंदारही किंचाळला. मंदारचे पाय सुन्न झाले होते. तो काही क्षण दगडासारखा उभा राहिला. तेवढ्यात प्रमिलाताई आत आल्या. तुम्ही दोघे इथे का उभे आहात? पटकन चला, हॉस्पिटलला जायचं आहे. थोड्याच वेळात तिघेही इमर्जन्सी धावत बाहेर पोहोचले. स्ट्रेचरवरून कुसुमताईंना आत नेत होते. हातापायांना पट्ट्या, कपाळावर वळण होते, शरीरावरून रक्त वाहत होते. म्हणून त्यांचा चेहरा पिवळसर झाला होता. ते पाहताच मंदारचे डोळे भरून आले. तो घाबरत म्हणाला, आई, पण डॉक्टरांनी त्याला थांबवलं. पेशंटची अवस्था खूप गंभीर आहे. बरंच रक्त वायाला गेलं आहे. लगेचच रक्त द्यावं लागेल. पण त्यांचा रक्तगट AB निगेटिव्ह आहे. आम्हाला तातडीने मॅच होणारं रक्त हवं आहे. मंदारने हात पुढे केला आणि म्हणाला, डॉक्टर, माझी टेस्ट करा. मी आईला रक्त देतो. डॉक्टरांनी डोकं हलवलं. आता टेस्ट केली तर खूप वेळ जाईल. सध्या आम्हाला AB निगेटिव्ह किंवा O निगेटिव्ह रक्त हवं आहे आणि दुर्दैवाने ब्लड बँकेत या दोन्ही रक्तगटांचा स्टॉक नाही आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मंदार पूर्णपणे अस्वस्थ झाला. तो जोरजोरात ओरडू लागला, आता कोण देणार माझ्या आईला रक्त? डॉक्टर, प्लीज काहीही करा, पण माझ्या आईला वाचवा. तेवढ्यात अंकिता पुढे येऊन म्हणाली. तिच्या डोळ्यात वेदनेचा ओघ होता. डॉक्टर, माझा ब्लड ग्रुप B निगेटिव्ह आहे. मी त्यांना रक्त देऊ शकते का? डॉक्टरांनी लगेच उत्तर दिलं, हो, तुम्ही देऊ शकता. अंकिता काय म्हणाली, मग माझं रक्त घ्या. पण तिच्या सासूबाईंना काही झालं नव्हतं. हे ऐकताच प्रमिलाताई आणि मंदार दोघेही थक्क झाले. मंदार रागाने म्हणाला, अंकिता, माझ्या आईला तू रक्त देण्याची गरज नाही. रडत रडत अंकिता म्हणाली, मी आजपर्यंत कितीतरी चुका केल्या आहेत, पण आज आईला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. प्लीज डॉक्टर, रक्त घ्या. डॉक्टरांनी ताबडतोब अंकिताला आतमध्ये नेलं. रक्त चढताच काही वेळातच कुसुमताईंचा श्वास सुरळीत झाला. रंग फिक्कट असला तरी श्वास मोकळा होत होता. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता काळजी करण्यासारखं काही नाही. धोका टळला आहे. तुमची आई लवकरच बरी होईल. हे ऐकून मंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डॉक्टर गेले की वॉर्डमध्ये शांतता पसरली. कुसुमताई अजून शुद्धीवर होत्या. मशीनचा बीपचा आवाज त्या शांततेत आवाज येत होता. प्रमिलाताई म्हणाली, रात्र खूप झाली आहे. तुम्ही दोघं घरी चला. मी विहीनबाईंच्या जवळच बसते. तुम्ही थकलेले आहात आणि अंकिताला तर विशेष आराम हवा आहे.
मंदार थांब आवाजात म्हणाला, नाही आई, तुम्ही घरी चला, माझ्या आईजवळ मीच थांबणार आहे. तिला मी सोडून कसं जाऊ? तुम्ही नक्की घरी जा. प्रमिला त्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिल्या. त्याचा निर्धार ओळखून त्या हळूच म्हणाल्या, ठीक आहे, जसं तुला योग्य वाटतं. मंदारने अंकिताकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही पश्चाताप भरलेला होता. तिला काही बोलायचं होतं, पण शब्द तिच्याजवळ नव्हते. तिचे शब्द घशातच अडकलेले. ती मान खाली करून अचानक बेडवर पडलेल्या कुसुमताईकडे पाहायला लागली. त्यांच्या अशक्त शरीराकडे बघताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. मनातल्या मनात ती म्हणाली, देवा, माझ्या सासूबाईंना लवकर बरं करा. काही न बोलता मागे वळायच्या न कळता अंकिता दाराकडे निघाली. तिचे पाय जड झाले होते. जणू प्रत्येक पावलावर अपराधीपणाचं ओझं दडलेलं होतं. प्रमिलाताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाल्या, अंकिता, चल घरी जाऊ. अंकिता गप्पच मान हलवून बाहेर पडली. मंदार दारात उभा राहून त्यांना जाताना पाहत होता आणि मग अलगद आईकडे वळाला. अंकिता आईसोबत शांतपणे घरी पोहोचली. प्रमिलाताई त्यांच्या घरी निघून गेली होती. रात्रभर हॉस्पिटलच्या खोलीत एक गजबजाट न होता सगळं शांत होतं. मशीनचा बीपचा आवाज वगळता अजूनही काही आवाज नव्हता. मंदार खुर्चीवर बसून होता. आईच्या श्वासाचा प्रत्येक चढ उतार तो सतत पाहत होता. आईला काही हवंय का? तिचा श्वास मंदावतोय का? ताप तर नाही ना? त्याच्या चेहऱ्यावर रात्रभर काळजीच सावलीच होती. डोळा न लागता रात्र पूर्ण झाली. सकाळचे पहाट खोलीत हळूच उजेड टाकू लागली. कुसुमताईंनी हळूच डोळे उघडले. आपल्या मुलाला अगदी जवळ बसलेलं पाहून त्यांनी क्षणभर थोडं हसून विचारलं, मंदार, बाळा, अंकिता आली नाही का? ती अजूनही माझ्यावर रागावलेली आहे का? आईचे शब्द ऐकताच मंदारचे डोळे पाणवले. त्याने आईचा हात हातात घेतला आणि दाटल्या आवाजात म्हणाला, आई, तू रात्री एकटी घरातून का निघून गेली होतीस? जर तुला काही झालं असतं तर मी कसं जगलो असतो? तुझ्याशिवाय माझं कोण आहे या जगात? बोलताना त्याचा कंठ दाटून आला. अश्रू अनावर झाले होते. कुसुमताईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हात फिरवत हलकंसं हसत म्हणाल्या, अरे वेडा, असं कोण रडतं का? बघ ना, मी अगदी बरोबर बरी झाली आहे. तेवढ्या डॉक्टर वॉर्डमध्ये आली आणि हसत म्हणाले, माई, तुम्ही कशा आहात? बरं वाटतंय ना? कुसुमताई हळू अगदाच म्हणाले, हो, मी बरी आहे. फक्त थोडासा अशक्तपणा आहे. डॉक्टर मंदारकडे पाहत म्हणाले, आम्ही आजच त्यांना डिस्चार्ज देतोय. देवाची कृपा की डोक्याला मार लागला नाही. नाहीतर माईंची अवस्था फारच गंभीर झाली असती. काही दिवस थोडा अशक्तपणा राहणार आहे. औषधं वेळेवर द्या. तेव्हा डॉक्टर कुसुमताईंकडे पाहून हसत म्हणाली, माई, आता फक्त आराम करा आणि स्वतःची काळजी घ्या. कोणतं टेन्शन घेऊ नका. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. संध्याकाळचे 7 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंदारने पटकन कॅब बुक केली. थोड्याच वेळात कॅब आली. मंदारने आपल्या आईला आधार दिला आणि कॅबमध्ये बसवलं. रस्त्यात कुसुमताई शांतपणे खिडकीतून बाहेर बघत होत्या. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, घरी गेल्यावर सुनबाईची वागणूक कशी असेल? दिवाळीची संध्याकाळ होती. प्रत्येक घरासमोर दिवे लावलेले होते. रस्त्यावर रंगीबेरंगी लाईट्स चमकत होत्या. मुलं फटाके वाजवत आनंदात बुडाले होते. त्यामुळे वातावरण अजून उत्साही झाले होते. अचानक कॅब त्यांच्यासमोर घरासमोर थांबली. कुसुमताईंचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अंगणात तर चारही बाजूने दिवे लावले होते. दरवाजाजवळ सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढलेली होती. तिच्या मधोमध छोटे मोठे दिवे चमकत होते. दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण लावलेले होतं. हे सगळं दृश्य पाहून कुसुमताई मनात म्हणाल्या, अरे वा, सगळं घर माझ्या स्वागतासाठी सजवलंय. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेस अंकिता बाहेर आली. लाल रंगाची सुंदर साडी घातलेली, हातात आरतीचं ताट धरलेलं. ती भाऊक होऊन हळू आवाजात म्हणाली, आई, तुमचं स्वागत आहे. तुम्हीच या घराची खरी लक्ष्मी आहात. कुसुमताई काही क्षण थांबल्या. मग थरथरत्या हाताने अंकिताच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मंदार हे सगळं दृश्य पाहत होता. पाहून तो हसत होता. घरात दिव्यांचा उजेड, बाहेर फटाक्यांचा आवाज, आकाशात चमकणारे रंग, हे सगळं नवीन नात्याचे साक्षीदार झाले होते. त्या रात्री अंकिता, मंदार आणि कुसुमताई एकत्र बसून दिव्यांचा प्रकाश, आरतीचा सुगंध आणि घराच्या प्रेमाची ऊब अनुभवत होते. हीच होती नवीन सुरुवात. भूतकाळातील चुका लक्षात घेऊन एकमेकांवर विश्वास ठेवून आणि प्रेमातून तयार झालेला खरा आनंद. तर मग मित्रांनो, छोटासा गैरसमज आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतो
आणि त्यामुळेच ती अंकिता तिच्या सासूबद्दल चुकीचं वागत होती. पण जेव्हा तिला सत्य कळालं तेव्हा मात्र ती तिच्या सासूची खूप काळजी घेते. तर मग मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? आपल्या आयुष्यात देखील गैरसमज जे झालेले असतात ते लवकर दूर व्हायला हवेत. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.